नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। आदित्य बिर्ला ग्रुपच्या इंद्रिया या भव्य ज्वेलरी दालनाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। आदित्य बिर्ला समूहाच्या दागिन्यांच्या ब्रँड इंद्रियाचे पुण्यातील हे पहिले दालन आहे। जुलै महिन्यात लॉन्च झालेल्या या समूहाने एकूण 8 दालने उघडली आहेत। इंदोर, अहमदाबाद, पुणे, मुंबई आणि जयपूरमध्ये प्रत्येकी 1 तर दिल्लीमध्ये 3 दालने आहेत। पुण्यातील बन गार्डन येथील नवीन शोरूमसह हा समूह आपल्या मजबूत ब्रँड इक्विटी आणि बाजारपेठेतील सखोल अंतर्दृष्टीचा लाभ घेत त्यांच्या ग्राहक पोर्टफोलिओला आणखी बळकट करत आहे। आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या पुण्यामध्ये इंद्रिया हा आदित्य बिर्ला ग्रुपचा ब्रँड इतक्या भव्य स्वरूपात येत आहे आणि आज त्याच्या पुण्यातल्या स्टोअरचं किंबहुना इंद्रियाच्या सगळ्यात मोठ्या स्टोअरचं इनॉग्रेशन करताना मला प्रचंड आनंद आणि अभिमानही वाटतोय आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे इंद्रिया ब्रँडचं आपल्या पुण्यामध्ये। आता आपण पाहिलंच आहे की स्टोअर किती भव्य दिव्य आहे, केवढी सुंदर व्हरायटी आहे आणि आदित्य बिर्ला ग्रुपबद्दलही आपल्याला प्रचंड माहिती आहेच आहे, पण ते ज्वेलरी सेगमेंटमध्ये येत आहे आणि पुण्यामध्ये येत आहे। याहून जास्त पुणेकरांसाठी पर्वणी असू शकत नाही, तर पुणेकरांना ही पर्वणी आहे त्याचा लाभ घ्या असं म्हणेन। फेस्टिव्ह ऑफर्ससुद्धा आहेत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने, पुढे दिवाळी आहे, तर या ऑफर्सचा लाभ घ्या, भरपूर व्हरायटी आहे त्याचा लाभ घ्या। सर मैं यही बोल रही हूँ कि समझ गया कि सबका यहाँ पे इंडिया ग्रुप का स्वागत है और पुणे के लोगों के लिए फेस्टिवल में इससे बड़ा अपॉर्चुनिटी हो नहीं सकता क्योंकि इतनी अमेजिंग वैरायटी है और इतने सारे भरपूर ऑफर्स है। तो अनंता सर से मैं रिक्वेस्ट करूँगी कि ब्रांड के बारे में हम पुणेकर्स को जागरूक कीजिए। सो इंद्रिया आदित्य बिर्ला ज्वेलरी का ब्रांड है। ये हमारा नेक्स्ट वेव ऑफ स्टोर्स का एक पहला स्टोर है, पुणे का पहला स्टोर है और आज हम 3 स्टोर इनॉग्रेट कर रहे हैं, एक यहाँ पे पुणे में, एक बॉम्बे में और एक दिल्ली में। इसके साथ हमारे टोटल स्टोर्स 8 हो जाएंगे। हमने करीब 10 हफ्ते में 8 स्टोर अभी तक खोले हैं और अग्रेसिवली और भी खोलना चाहते हैं। अभी तक का रिस्पांस बहुत अच्छा रहा है एंड पुणे से भी ये एक्सपेक्टेशन है कि यहाँ पे भी हमारा रिस्पांस बहुत अच्छा होगा। ग्रुप का यहाँ पे काफ़ी नाम है एंड ग्रुप का यहाँ पे काफ़ी फॉलोइंग भी है। सोनाली, काय आवडलं तुला इथे? कुठले दागिने जास्त आवडले का? मला मंगलसूत्र खूप आवडले आणि हा मी उचलून घेतला। प्रचंड सुंदर व्हरायटी आहे, पोल्कीमध्ये, डायमंडमध्ये, गोल्डमध्ये, टेम्पल ज्वेलरीमध्ये, क्लासिक ज्वेलरीमध्ये, प्लॅटिनम आहे, रिंग्स आहे, चेन्समध्ये वेगळ्या व्हरायटीज मला दिसल्या आहेत, रोज गोल्डमध्ये आणि भरपूर आहे। मला असं वाटतं की आपल्या म्हणजे स्त्रियांना पुरुषांना मी इथे इन्क्लूड करते, स्त्रियांना तर काय जेवढी व्हरायटी द्याल तेवढी कमीच पडते, पण इतर ब्रँड्सपेक्षा खरंच प्रचंड वेगळ्या प्रमाणात इथे व्हरायटी बघायला मिळते आहे। क्राफ्ट्समॅनशिपला खूप वेगळा महत्त्व आहे आणि इंद्रिया म्हणजे आपले 5 सेन्सेस, हे संस्कृत शब्द आहे हा आणि याचाच अर्थ असा होतो की एखादी गोष्ट बघून आपल्या 5ही सेन्सेसना छान वाटू देत, बरं वाटू देत, आनंद वाटू देत, आपल्या 5ही सेन्सेसपर्यंत ती गोष्ट पोचली पाहिजे। सो बघायला, फील करायला, त्याचा सुगंध, त्याचा आवाज म्हणजे मोत्याचा आवाज असतो, सोन्याचा आवाज असतो, या सगळ्या गोष्टींचा एक आवाज असतो, ती खणखण जी असते, ती चणचण जी असते ती आपल्याला आवडते खूप। सो या 5ही आपल्या सेन्सेसला, इंद्रियांना आवडेल, लाभेल, आनंद देईल असा हा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि मला असं वाटतं की पर्सनली मला ज्वेलरी हे अत्यंत जवळचा विषय आहे, मग ते अप्सरा अलीपासून असू देत किंबहुना एकंदरीत एक स्त्री म्हणून असू देत, तर मी पर्सनली खूप खुश आहे इथली सगळी व्हरायटी बघून आणि मला शॉपिंग करायचं आहे। निवांत येऊन मी भरपूर शॉपिंग करणार आहे। थँक्यू सो मच।